अजितदादांच्या निधनाबद्दल जे अपघाती निधन झाले याच्याबद्दल राज्यात वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काल सुषमा अंधारे देखील बोलला की विद्वेषमानता जर कमी होती तर CCTV फुटेजमध्ये एवढं स्पष्ट का दिसत आहे आणि राष्ट्रवादीचे नेते यावर का बोलत नाही? मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये. आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयावर ठीक आहे चौकशी झाली पाहिजे. का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं हा विषय ठीक आहे, पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे. चौकशी सखोल होते. दिल्लीहून सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, DGCच्या टीम आलेल्या आहेत, सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे. स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते, गृहमंत्री येऊन गेलेत, पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने कोणी बोलू. काही वक्तव्य असे आहेत की ते राजकीय आहेत. मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलिनीकरण होईल अशा चर्चा रंगत आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होती. अजितदादांच्या काळातही 8 फेब्रुवारीला घोषित होईल असं सांगितलं जात होतं. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? मला वाटतं हा दोन्ही पक्षांचा विषय आहे. म्हणजे अजितदादा गट असेल, अन्य शरद पवार साहेबांचा गट असेल, हा त्यांचा दोघांचा विषय आहे. आणि आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होत्या असं आपण दाखवत होतो. तशा पद्धतीने काही मूव चाललेली होती, पण आता अकाली दादा आपल्यातून निघून गेलेत. खरं म्हणजे हे खरं अनकलनीय आहे, पण वस्तुस्थिती आहे. आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील, पण मला वाटतं 2-3 दिवस तरी जाऊ द्यावे लागतील. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते. याकडे कसं बघतात? प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी पण भेट घेतली. मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे. या संदर्भात आम्ही काही टीकाटिप्पणी करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही. पण हा सर्वस्वी त्यांचा विषय. त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे सर्व नेते आहेत सगळे दुसऱ्या फळीतले, ते या बाबतीवर विचार करतील, ठरवतील. माननीय मुख्यमंत्री मोदींची मला वाटतं त्यांनी काल आपण बियातच बघितलं की भेटही घेतलेली आहे. जागतिक तर मला काही या विषयात माहिती नाही. काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे, जळगावला आलेलो आहे. भाजपने अजितदादांवर जे 70,000 कोटींचे आरोप घोटाळ्याचे आता मला वाटतं हे विषय हे आरोप मागे घ्यावेत अशी ही खरी श्रद्धांजली ठरेल असं संजय राऊत. मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये, मला असं वाटतं. म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय बोलतोय काय नाही, तर याला थोडंसं आपण आपला कंट्रोल ठेवला पाहिजे मला असं वाटतं. जाऊदे 2-4-5 दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण आज दुसराच दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत. मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का, आणि त्याची काही काळ वेळ असते की नाही, हा माझा प्रश्न आहे खरं म्हणजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील असं आहे. अर्थसंकल्प कोण सादर? आज ते सांगणं कठीण आहे. अजून अधिवेशनाला वेळ आहे. अजून काही लगेच उद्या परवा अधिवेशन नाही आहे. तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात, कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते, दादांकडे 3-4 खाते होते, ते कुणाकडे जातात, हे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत, ते ठरवतील. उपमुख्यमंत्री सहित अनेक खाते होते, पण मात्र ते खाते अजित पवार गटाकडे जाणार का इतर कोणत्या पक्षाकडे जाणार? असा मी काही पक्षाचा सर्व आहे का? तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती चुकीचं आहे खरं म्हणजे. असं नाही आहे. मला वाटतं की आता या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते या संदर्भावरती आपले सभागृहाचे नेते आहेत, ते या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतील. पण लाडक्या बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं केंद्रीय सर्वेक्षणामध्ये सांगितलं जातं आणि आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची असं म्हटलं जातं. पण खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही 50 रुपये दर महिन्याला देतो. त्यातून खरं म्हणजे जे बिचारे रंजले गांजलेले आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा आमच्या भगिनींनासुद्धा त्यांनासुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे. ठीक आहे, थोडं इतके पैसे तिकडे गेल्यामुळे थोडाफार फरक, पण मला वाटतं तोही पडणार नाही. मी तर असं म्हणेल माननीय मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या संदर्भामधले तीसुद्धा जी गॅप आहे तीसुद्धा ते भरून काढतील. तिथे कुठेही काही फरक पडेल विकासावर. आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत, किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या ठिकाणी राज्यामध्ये चाललेली आहेत. आपणच बघतात सगळ्या दूर बघा, कुठेही बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, अतिशय वेगाने कामं सुरू आहेत. थोडाफार फरक पडत असेल, पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे. जे गरीब आहेत, त्यांना खरं अर्थ गरजू आहेत, त्यांना गरज आहे, त्यांच्याकडे हा पैसा जातो ना, हा कुठे वाया जातो आहे. हा सुद्धा विकासच आहे खऱ्या अर्थी. गरीब माणसाला मदत करणं, त्याला 2 पैसे त्याला जर मिळाले, 50 रुपये त्याला जर मिळाले, तर हा सुद्धा विकासाचाच एक भाग आहे मला असं वाटतंय.
अपघातासंदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडाव्यात म्हणून राज्य सरकारने CIDच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आणि CIDच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला आहे. मी म्हणेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.